हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहे दॅट इज डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. वेगवेगळ्या थेअरीज ज्या आहेत इन केस ऑफ ॲटम्स ज्या आहेत त्या प्रपोज केलेल्या आहेत सायंटिस्टनी, वेगवेगळ्या सायंटिस्टनी. त्यामधली जी मोस्ट प्रिमिटिव्ह थेअरी आहे ती आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. आफ्टर दॅट देर इज जे थॉम्सन्स थेअरी, देन रुदरफोर्ड थेअरी, देन बोर्स ॲटॉमिक मॉडेल. असं वेगवेगळ्या सायंटिस्टनी, दॅट मीन्स थॉम्सन्स, रुदरफोर्ड, देन बोर, नील बोर जो आहे, त्यांनी आपापल्या थेअरीज ज्या आहेत ते तिथे प्रपोज केलेले आहेत, सर्व जगासमोर ज्या आहेत त्या मांडल्या आहेत. पण त्यातली जी मोस्ट प्रिमिटिव्ह जी थेअरी आहे ती आहे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. जॉन डाल्टननी जे आहे इथे लॉज ऑफ कॉम्बिनेशन्सच्या बेसिसवर जे आहे त्याची थेअरी जी आहे ती इथे प्रपोज केलेली आहे, दॅट इज डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. या थेअरीमध्ये लॉज ऑफ कॉम्बिनेशनमधले लॉज जे आहेत ते त्याने स्मार्टली यूज केलेले आहेत. कशा प्रकारे यूज केलेले आहेत ते आपण नंतर पाहणारच आहे. सो डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी to provide theoretical justification to the law of combination, John Dalton postulated a simple atomic theory of matter in 1808. लॉज ऑफ कॉम्बिनेशनला जस्टिफाय करण्यासाठी, व्हेरीफाय करण्यासाठी जे आहे ते इथे जॉन डाल्टनने जे आहे एक सिंपल ॲटॉमिक थेअरी जी आहे ती इथे प्रपोज केली इन 1808. 1808 साली जी आहे ही थेअरी जी आहे ती मांडण्यात आली. सो अकॉर्डिंग टू डाल्टन, ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ सबस्टन्स. अकॉर्डिंग टू डाल्टन, ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. और सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं तर द स्मॉलेस्ट और द टायनियस्ट पार्टिकल आपण त्याला म्हणू ऑफ मॅटर इज नोन ॲज ॲटम. ॲटमची डेफिनेशन जी आहे ती जॉन डाल्टनने केलेली आहे. तीच डेफिनेशन जी आहे ती आपण यूज डाल्टननुसार आपण इथे जर पाहिलं तर त्यांनी काय केलेलं आहे तर ॲटमची डेफिनेशन जी आहे ती या थेअरीमध्ये दिलेली आहे. काय डेफिनेशन दिलेली आहे तर ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. ॲटम जो आहे हा स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे एखाद्या मॅटरचा, एखाद्या सबस्टन्सचा. हे त्याने फर्स्ट टाइम जे आहे इथे ॲटमची डेफिनेशन जी आहे ती इथे केली आणि तीच डेफिनेशन जी आहे ती आपण स्टडी करत आहे थ्रू आउट. सो या थेअरीमध्ये काही इम्पॉर्टंट पॉस्च्युलेट्स जे आहेत ते दिलेले आहेत, ते वन बाय वन जे आहे ते आपण इथे स्टडी करणार आहे. सो इन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, डाल्टननी जे पॉस्च्युलेट्स किंवा जे अझम्पशन्स दिले ते वन बाय वन जे आहे ते आपण आता जे आहे ते डिस्कस करणार आहे. सो इन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, द बेसिक assumptions किंवा postulates जे आहेत ते आपण इथे पाहणार. सर्वात आधी किंवा फर्स्ट पॉस्च्युलेट किंवा assumption डाल्टननी हे केलं त्याच्या थेअरीमध्ये की जे मॅटर आहे, all matter is made up from small tiny particles. All matter is made up from small tiny particle called atom. फर्स्ट पॉस्च्युलेट किंवा फर्स्ट अझम्पशन जे आहे ते डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीचं काय आहे तर त्याने ॲटम बद्दल जे आहे ते सांगितलं की ऑल मॅटर इज मेड अप फ्रॉम स्मॉल टायनी पार्टिकल अँड दॅट स्मॉल टायनी पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम. कुठलाही मॅटर जो आहे तो स्मॉल पार्टिकल्सनी किंवा टायनेस्ट पार्टिकल्सनी बनलेला असतो. ते जे टायनी पार्टिकल्स आहेत, ते जे स्मॉल पार्टिकल आहेत, त्या स्मॉल पार्टिकलला म्हणायचं ॲटम. हा जो स्मॉल पार्टिकल आहे हा इंडिव्हिजिबल असतो.
It is also indestructible. जो स्मॉल पार्टिकल आहे ज्याला आपण ॲटम म्हणत आहे, इथे हा ॲटम कसा असतो तर इंडिव्हिजिबल आहे. दॅट मीन्स त्याला डिवाइड करता येणार नाही, फर्दर त्याला डिवाइड करता येत नाही. हे डाल्टननी फर्स्ट टाइम तिथे जे आहे ते सांगितलं होतं त्याच्या थेअरीमध्ये. अँड इट इज ऑल्सो इनडिस्ट्रक्टिबल. त्यावेळेस डाल्टननी जे सांगितलं होतं की तो इनडिस्ट्रक्टिबल आहे. सो ॲटम जो आहे तो कसा आहे, स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल आहे. इट इज इंडिव्हिजिबल, इनडिस्ट्रक्टिबल, स्मॉलेस्ट टायनी पार्टिकल ऑफ मॅटर. त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटम. सो ॲटम जो आहे इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट. हा जो ॲटम आहे हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे. कशाचा तर एलिमेंटचा. कुठले मॅटर पर्टिक्युलरली तर एलिमेंट. एलिमेंटचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला आपण म्हणणार ॲटम. अँड इन केस ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाउंड. मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाउंड. पहा डाल्टननी त्याच्या थेअरीमध्ये काय सांगितलं, पहिला पॉइंट काय सांगितलं, द फर्स्ट पॉइंट इन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी और द फर्स्ट अझम्पशन इन डाल्टन ॲटॉमिक थेअरी इज ऑल मॅटर इज मेड अप फ्रॉम स्मॉल टायनी पार्टिकल विच इज कॉल्ड ॲज ॲटम. कसा आहे तो ॲटम तर इट इज इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. कोणी एक्सप्लेन केलं तर डाल्टननी. तो जो ॲटम आहे हा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. कशाचा तर एलिमेंटचा. कारण मॅटर जे आहे आपण प्रिव्हियसली डिस्कस केलेला आहे की मॅटर इज डिवायडेड इंटू टू मेजर टाइप्स, दॅट इज प्युअर मॅटर अँड इम्प्युअर मॅटर. इन केस ऑफ प्युअर मॅटर देर इज अ एलिमेंट अँड कंपाउंड्स, अँड इन केस ऑफ इम्प्युअर दॅट इज मिक्सचर्स. सो स्पेशली मॅटर जर एलिमेंट असेल तर त्याचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला आपण ॲटम म्हणणार. आणि जर मॉलिक्यूल असेल, दॅट मीन्स जर कंपाऊंड असेल तर त्याचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला आपण म्हणणार मॉलिक्यूल. सो हे लक्षात ठेवायचं. सो दिस इज फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. नाउ सेकंड पॉस्ट्युलेट्स, ऑल द ॲटम्स of same element. सेकंड पॉस्ट्युलेट कशाबद्दल सांगितलं त्याने तर ऑल द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट, एकाच एलिमेंट्सचे ॲटम्स. ऑल द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट शो सेम physical as well as chemical properties. Second point of Dalton's atomic theory, all the atoms of same element show same physical as well as chemical property. They also have same shape and size. They also have same shape and size. एकाच एलिमेंटचे जे वेगवेगळे ॲटम्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज कशा राहतील तर सेम राहतील. कारण एकाच एलिमेंटच्या फॉर एक्झाम्पल टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन, टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन आहे, दॅट मीन्स दॅट इज ॲटम्स ऑफ हायड्रोजन, दॅट मीन्स सेम एलिमेंटचे ॲटम्स आहेत. So that's why they show same physical properties. They are in gaseous state. हे झाली त्याची physical property. They show same chemical properties. Hydrogen is a combustible gas. जळणारा गॅस आहे. सो कुठलाही ॲटम घ्या हायड्रोजनचा तो त्याच्या प्रॉपर्टीज जो आहे तो त्याच शो करेल जो त्याचा अदर ॲटम जो आहे हायड्रोजनचा शो करेल. सो दॅट मीन्स all the atoms of same element show same physical properties as well as same chemical properties. And same atom has same element, that's why their shape is also same and their size is also same. But what about atoms of different element?
while atoms of different element show different properties. ॲटम जर डिफरंट एलिमेंट्सचे असतील, एकापेक्षा जास्त ॲटम आपण घेतले आणि ते जर डिफरंट एलिमेंटचे असतील, सपोज वी टेक 4 atoms, आउट ऑफ दिस 4 atoms 1 atom is of carbon, second atom is of hydrogen, third atom is of oxygen, fourth atom is of nitrogen. That means they are atoms of different elements. सो वेगवेगळ्या एलिमेंटचे जर ॲटम जर तिथे असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज कशा राहतील? दे शो डिफरंट प्रॉपर्टीज. दे शो डिफरंट प्रॉपर्टीज. हा झाला सेकंड पॉस्ट्युलेट डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीचा. ऑल द ॲटम्स ऑफ द same element show same physical properties as well as chemical properties, and also they show same shape and same size, while atoms of different elements show different properties. Atoms of different element shows different properties. Now the third assumption of Dalton's atomic theory. डाल्टनने त्याच्या ॲटॉमिक थेअरीमध्ये जो थर्ड पॉइंट जो सांगितला तो सांगितला कंपाऊंड बद्दल, कंपाऊंड फॉर्मेशन बद्दल किंवा लॉज ऑफ कॉम्बिनेशन मध्ये जो आपण सेकंड लॉ पाहिला होता, लॉ ऑफ डेफिनेट कंपोजिशन, त्याचा स्मार्टली यूज जो आहे तो इथे त्यांनी केलेला आहे थर्ड त्याच्या स्टेटमेंटमध्ये किंवा पॉस्ट्युलेटमध्ये. कशा प्रकारे केलेला आहे तर ते आपण इथे पाहू. Third assumption of Dalton's atomic theory, that is compound is formed when atoms of different element combine. Compounds are formed when atoms of different elements are combined. How they combine? Atoms are combined in a small whole number ratio. Atoms are combined in a small whole number ratio. Third point पर डाल्टनने काय सांगितलं तर compound is formed when atoms of different element combine. How atoms are combined? Atoms are combined in a small whole number ratio, like 1:1 or 1:2 or 2:1 or 2:3 etc. सो थर्ड स्टेटमेंट मध्ये डाल्टननी काय सांगितलं तर कंपाऊंड जो फॉर्म होतो किंवा कंपाऊंडचा जो मॉलिक्यूल फॉर्म होतो, इट इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, and these atoms are combined in a small whole number ratio like 1:1, 1:2, 2:1, 2:3. सो लॉज ऑफ कॉम्बिनेशन जे आहे ते इथे स्मार्टली जे आहे ते डाल्टननी त्याच्या पॉस्ट्युलेटमध्ये जे आहे ते इन्व्हॉल्व केलं. सो ते इथे आपल्याला दिसते की जेव्हा तो कंपाऊंडचा मॉलिक्यूल फॉर्म होतो तेव्हा ते ॲटम्स जे आहेत ते स्मॉल होल नंबर रेशोनी जे आहेत ते कंबाईन होतात. दे कंबाईन विथ ईच अदर in a small whole number ratio and there is a formation of molecule of compound. तिथे कंपाऊंडचा एक मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म होतो. हे डाल्टननी त्याच्या थर्ड स्टेटमेंटमध्ये जे आहे ते इथे सांगितलं. Now the next postulate of Dalton's atomic theory,
सिंपल असा स्टेटमेंट आहे किंवा सिंपल असा तो पॉस्च्युलेट्स आहे, त्यामध्ये पुन्हा लॉज ऑफ कॉम्बिनेशन जो आहे तो स्मार्टली जो आहे तो तिथे यूज केलेला आहे. सो त्याच्या फोर्थ स्टेटमेंटमध्ये डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये डाल्टननी काय सांगितलं तर ड्युरिंग ए केमिकल रिॲक्शन, during a chemical reaction atom neither be created nor destroyed. काय सांगितलं डाल्टननी त्याच्या फोर्थ स्टेटमेंटमध्ये, तर सिंपल असं स्टेटमेंट जे आहे ते त्याने केलं त्याच्या फोर्थ पॉस्च्युलेटमध्ये. ड्युरिंग ए केमिकल रिॲक्शन ॲटम नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन प्रोसीड होते तेव्हा त्या केमिकल रिॲक्शनमध्ये कुठलाही ॲटम जो आहे तो डिस्ट्रॉय होत नाही किंवा क्रिएट सुद्धा होत नाही. दॅट मीन्स कुठलाही ॲटम जो आहे तो कमी तिथे होणार नाही किंवा वाढणार सुद्धा नाही. देन व्हॉट हॅपन इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन? व्हेन केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस देअर इज कॉम्बिनेशन or separation. What happened during chemical reaction? There is combination takes place or separation takes place or rearrangement of atoms takes place. काय होते तर जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होते तर अकॉर्डिंग टू डाल्टन त्यांनी काय सांगितलं तर ॲटम्स नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ॲटम जो आहे तो क्रिएट सुद्धा होत नाही, डिस्ट्रॉय सुद्धा होत नाही. मग केमिकल रिॲक्शनमध्ये काय होते? व्हॉट हॅपन इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन? देर इज ए कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स टेक्स प्लेस or there is a separation of atoms takes place or there is a rearrangement of atoms takes place. So these are the postulates of Dalton's atomic theory. These are the postulates of Dalton's atomic theory. First point जो आहे तो त्यांनी ॲटम्सची डेफिनेशन सांगितली तिथे, त्यामध्ये ॲटम्स ऑफ एलिमेंट आणि मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड हे एक्सप्लेन केलं. सेकंड पॉईंटमध्ये जे आहे ते ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट त्यांच्या प्रॉपर्टीज आणि ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एक्सप्लेन केल्या. थर्ड पॉईंटमध्ये कंपाऊंड जो आहे तो कसा फॉर्म होतो ते त्याने एक्सप्लेन केलं. सो कंपाऊंड इज फॉर्म व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन अँड दे कंबाईन इन ए होल नंबर रेशो. हे तिथे सांगितलं. म्हणजे लॉज ऑफ कॉम्बिनेशन जे आहे ते थर्ड पॉईंटमध्ये जे आहे ते त्यांनी यूज केलं किंवा त्याला जस्टिफाय केलं. फोर्थ जो पॉस्च्युलेट त्यांनी सांगितला त्यामध्ये सुद्धा लॉज ऑफ कॉम्बिनेशन जे आहे ते तिथे जस्टिफाय केलं. लॉज ऑफ कॉम्बिनेशन मधला फर्स्ट लॉ जो होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. सो इन्स्टेड ऑफ मास एकच वर्ड जो आहे तो डाल्टननी तिथे यूज केला, मासला रिप्लेस केलं ॲटमने. So during a chemical reaction atom neither be created nor be destroyed. असा एक सिंपल पॉइंट जो आहे तो इथे जनरेट केला. So these are the postulates of Dalton's atomic theory, or overall this is a Dalton's atomic theory.